एवढं मोठं नाव केलं तर म्या गणपतराव आपटे. गणपतरावचा गय चालला गेला आणि सर चाललंच गेलं. पुट्टी पळाली ती या मायची. चल पुट्टीन सरा धिंगाणा केला रे बा माझ्या जीवनाचा. मायले काय गणपत हो का सायची काय हो रे देवा. अरे बाबू शाळेकडे जात नसतं काय? जात असतो ना, उन्हाळ्याच्या सुट्टीत आलो ना मी. इथं कोणाच्या घरी आला तू? कोणाच्या घरी आला? मामाच्या इथं. मामाच्या घरी आलाय? हा का राजा, मी म्हटलं बसा म्हणून आवाज द्यायला तुला. ये इकडे बस बा. गमून नाही राहिला राजा. काय उने भरली तपून राहिली आता थोडीशी. हे आली बा सावली आली आता. हो गणपतराव. अरे बोला. राम राम. राम राम. बसा. म्हणले बसले बा बगीचा घ्यायचा. बरं आला. बरा आला. काय करता बा, कष्ट करायला हिरवागार आहे ना. हा हिरवागार बगीचा नंबर 1 आहे ना आपला. हा. तर थोडासा विचार करून राहिलो आता. तर विचार करता करता बाबू आला. म्हटलं बाबू ओळखीचा का दिसला नाही. मग त्याला ओळख पाळख विचारली. मामाच्या घरी आला म्हणे. हा हा. आता विचार करून राहिलो थोडसा का बा काय करावं काय नाही. काही लग्न फळकत ना काय पोरीचा? जमत ना काय? जमुना त्याचाच तर विचार करून राहिलो का पोरीचं बा लग्न फग्न करून टाका. बाकीचे जे माहित नाही का तुले, कोणाचा हात धरून पळून राहिला, कोणाचा काही. आपली पोरगी आहे का तशी? आपल्या पोरगी सारखी पोरगी नाही राजा पुऱ्या अख्ख्या गावात. आपल्या पाय आपल्या पोरी सारखी पोरगीच नाही आहे. पोरगी आणि पोरगी तर नाही आहे चाले. हा घरातली तर नाही मला कुठं झळकली नाही ना. का पहिल्यापासून तिले का संस्कार चांगले दिले ना आपण. इंग्लिश शाळेत शिकवलो राजा. काय विचारतो तू? इंग्लिश शाळेत शिकवलं मी तिले. काय लोकांच्याकडे कामाला जाऊन शिकवलं म्हटलं माझ्या पोरीला. माझ्या पोरी सारखी पोरगी अरे अख्ख्या गावात नाही आहे. काय सांगू मी तुले, आपल्या पोरी सारखी पोरगीच नाही आहे. पोरगी बरी मस्त वाटली म्हणताली पोरगी. हा पाहिले माहित आहे. पाहिले कशी आहे, हिरोईन आहे ना टॉपची. हिरोईनला म्हणते फेल मागं पाडते ना. पण कसं आहे थोडस विचार असा करून राहिला का बा बाकीच्या ज्या आहे ह्या कसा राजा, याचा हात पकड त्याचा हात पकड असं आहे. मग तू चालला येतो ना घरून. काय मग ये. असं आहे मग. कारण मी तुला सांगतो टाकतो यंदा पाहतो ना थोडीशी आता. कारण की पोरीचा भरोसा नाही. पोरीचा तर भरोसा नाही बा. पोरी तर पहिलेच पोरी. हा पोट्ट भरलं सय करून राहिला आपलं. पोट्ट्याचं मग नंतर वाय पोट्टा आणते इकून तिकून. पोट्टीचं करावंच लागते राजा. पोट्ट्याचं नको लावतो. पोट्टीचं बाय काय आहे पहिले. पोट्टीचं पहिले ना बेकार होऊन राहिलं. बेकार होऊन राहिलं. पोट्टे डायरेक्ट तिसराच पाय काढून राहिला राजा. म्हणून काय माय बापानं कोणाच्या तोंडाकडे पाव मग. पण आपली पोरगी नाही येणार तशी. पोरगी नाही आहे पण सांगता येते काय राजा? हा सांगता येते काय? दिसली का झळकली इकली आहे कुठे आपली पोरगी? झळकली नाही बा. कायले बदलामी करा कोणाची. हा आज संस्कार कसे दिले राजा. गणपतराव म्हणते ना. गणपतराव असा आलू पालू माणूस आहे का? अरे बगीचा कसा बनवला टाईट. बगीचा गिगीचा बनवला आहे का बगीचा? हा आपलाच आहे ना. तुला वाटून आलो मी कामाला आलो. मी पहिल्यांदा पाहिलं तुला. दिसला मला तिकडे. या म्हटलं तंबाखू मागायला थोडसा. नाही बा आपल्याला शौक पाणी आहे. कुठे शौक पाणी करतो मग लेकराला काय खाऊ. शौकात जर दारू जर प्यायला गेलो 300 रुपये मजुरीनं काम करतो राजा. 100 रुपयाची दारू चकना लागला राजा. 50-150 रुपये जाते राजा. 50 रुपये तिकीटले लागते. 100 रुपये देऊ का घरी? 100 रुपयात लेकरं पाणी खाईन का मग तू सांग. बरोबर आहे आलो. मग काय राजा विचार करायला लागते. त्यात लग्न करायला लागते पोरीचा आता. पण पोरगी आपल्या पोरगी सारखी पोरगीच नाही ना बे अख्ख्या गावात. आपली पोरगी जेव्हा रस्त्यानं चालते ना तोंडावरची माशीने हाकलत. इकडची मान तिकडे तिकडची मान इकडे नाही करत म्हटलं. एकसारखी चालते म्हटलं. तिचा काही विशेष नाही आहे म्हटलं. त्या आपल्या पोरीसारखी पोरगीच नाही आहे. काय सांगू मी तुला अजून. आता त्यापाशी सांगून राहिलो. नाही तर मी अख्ख्या गावात सांगतो काय मी? नाही सांग. सांगत गिगत नाही तू. मग त्यापाशी याच्यात सांगून राहिलो. तू आहे माझ्या जवळचा माणूस म्हणून तुला म्हटलं बा सांगा का बा आपला जवळचा गडी आहे. सांगा वेले का बा असा आहे तसा आहे. पाय ना मग हाय आपल्या पाशी पोरगा आहे काय? 5 एकराचा बगीचा आहे त्याच्या पाशी. कुठचा अरे बा हाय. आता विषय त्यापाशी काढतो मी. नंतर सांगू तुला. 5 एकराचा बगीचा आहे. बरोबर विचारायला आपल्याला नोकरी आला पाहिजे. माझ्या हस्तपाशी 10 एकर वावर आणि मी 5 एकरावाला उभा करून काय आपल्याला नोकरी आला पाहिजे. माझ्यापाशी 10 एकर वाला आहे. पोरगी कामाला जाईन का ते वावरात? नाही वावरात कशी जाईल? मग तू वावर विचार राहिला तर मग कामाला तर पोरीला जावंच लागल. बा कसं आहे आजकाल तुला माहित नाही काय झालं तर तुला समजत नाही काय का? मला सरळ समजते. मग हे बाय
काही जरी झालं तर माय बापाला काय पाहिजे, पुरीच्या घरी जायदाद सर्व. एक टाइम पोरगी कामाला नाही गेली चालते ना, कामाला जाईन का ते वावरात पाय नाही टाकत राहायचे ते तर. पण आपली पोरगी नोकरीवाल्याला द्यायची, आपल्याला कास्तकारावाल्याला नाही द्यायची. आपल्या पोरीसारखी पोरगी आहे का राजा? नाही. हा तू सांग आहे काय? मग आपली पोरगी पाय, म्या पाय एवढे कष्ट केले राजा, राजकामावर गेलो, कोणत्या कोणत्या कामावर नाही गेलो तुला माहित आहे काय? हर्रा पोळी खात असतं काय? पाय सोडून दे रे, काय पाय काय आहे तर मय आता पाहतो ना, आता करा तर लागूनच मले. तिचं लग्न जमून टाक. करतो ना राजा. हे आजकाल माहित नाही होऊन राहिलं काय, याची पोरगी त्याच्यासोबत, त्याची पोरगी याच्यासोबत राजा. तिला पळूनच राहिलं ना. पाय काय आहे तर बरं करतो ना, यंदा पाहतोच ना. पुढं पाय काढून तिसरा पिसरा पाय नाही काढतो. आपले संस्कार बेकार आहे का राजा? आपल्यासारखे संस्कार नाही कोणाचे. कोणाचे कसे संस्कार आहे काही सांगता नाही येत राजा. चांगल्या चांगल्या पोलीस तर होऊ राहिले. तुला सांगू काय, आजकालच्या पोरीचा काही भरोसा नाही. बातच पळते त्या सामने काही पोरगी जाईल ना हक्काळाले बांधून, तर तू वैक्षणी नाही. अहो राजा ते हातात घालते न काय, आपल्याला काय माहिती बा, अनपड आपण शिकलोच नाही. माय भिंग कधी काय आपल्याला काय समजते? इंग्लिश मीडियम आणि कायचा ताल आहे भाऊ तुझा? कायचा काय ताल आहे, सेमी इंग्लिश पाहिजे म्हणे बा. गेली ना त्यापासून तू ओळखतही नाही तिले. काय मी नाही बे, आपली पोरगी तशी नाही आहे राजा. आपल्या पोरगी सारखी पोरगी आहे का तुला माहित आहे काय? इथल्या बळाया करायला पहिले पाय न जाऊन मग कवाल्या कुठं पोहोचू, कशी आहे काय आहे आता मला समजत नाही काय. तिला मोबाईल दिला ना आता, मॅटा कामाला मी जातो, तिच्या मोबाईलच्या किस्ता भरतो मी. पण तिला मोबाईल मॅटलं, बाई का बाई तुला मोबाईल कोणता पाहिजे? तर बाबा म्हणे मला आयफोन पाहिजे म्हणे. म्हटलं बाप्पा आयफोन म्हणजे कसा राहते रे आयफोन? त्याला मागून ले काय ते शेप आहे असं, ते अर्ध कापला आहे. ते खाते वाननेरानं खाल्लं होतं ते शेप, म्हणून ते आयफोन झाला. आयफोन झाला तो असं म्हणणं आहे. मग आता पाव यंदा आता पैसे आले म्हटलं, बगीचाचे पैसे आले थोडेसे आणि इकडचे तिकडचे पैसे आले, यंदा करतो म्हटलं. नमस्कार पाटील, बरं झालं इथं. नमस्कार. काय झालं त्या झिपरीच्या बुकटे अंग पांतेल्यावर पडलं राहायचं. काय लंगाऱ्या मॅच गेट झाला काय? कोण दारू मारू पाजली का तुला? एवढी सज्जन पोरगी पळवून राहिला राजा, आम्हाला सांगून राहिला काय? आता आम्ही पुरीच्याच गोष्टी करून राहिलो ना, आम्ही रिश्ता मॅच झाला काय? तू खरी खरी सांगतो. मला वाटलं होतं काय शायन्यापणा मारण आपलीच लावं. अबे शायने बनायची नाही, उठी थांबे पाहू दे मला फक्त. टेटोस पाय, त्याच्याच पोरीचं टेटोस. हे पोट्ट आहे का? हे हा, हे झिपरीचं पोट्ट ते लव यू माय बेबी. बाप्पा हे ना, अबे हे कशी पळाली बे? आपले वन नाही जाग्यावर चमत्कार होईल तो. संस्कार अरे बा मी संस्कार लेखा चांगले दिले नाही. अबे हे काही नसन, हे माया पोरीले मी तुला सांगतो, माया पोरी सारखी पोरगी आहे नाही. इले काही पैसे असन भा, नाही तर कोणतरी कम कर आता. ऐकून घे. हे पाय सऱ्या बुट्टेच्या नद्या, सऱ्या पुरीले नद्यानं याच्या पुरीला लावलं. अबे नाही पोरीनं लावलं तसं नाही झालं. ऐकून घ्या. राहू दे आम्हाला. तो राजा स्टँडवर रोजच पाहिजे त्या पुरीले. काय सांगून राहिला तू? गेले कधी म्हटलं नाही याच्यापासून जात असं हपकाळाला बांधून गोष्टी मार सांगितले असं नाही. मग पोरगी तशी नाही आहे, दुसऱ्यानं बैकोलं असून राजा तिले. बैकवलं असून जनाची ना मनाची पोरगीच नाही. सांगू राहिला 2-3 वेळा मला गाडीवर दिसली काही पोरती. मग पहिल्या तोंडाचे तुला काय विचारून राहिलो तुम्ही? काय विचार राहिलो? हे पाय मी तुला सांगतो, मै पोरगी अशी आहे नाही रे बा. मै पोरगी कानी बैकोल असन, नाही तर करणी कवटा काही दिलं असन, ते मै पोरगी नाही अशी. मॅच झाला काय? जातो. हे पाय मी तिला आता जमान्यातला राहू राहिला. करणी कवटाच्या नानाच्या गोष्टी सांगा तुले. हे पोरगी तू पाच बस आता घरी गेल्यावर काल माहित मरून जा, फाशी घेऊन घे. बरं फाशी घे तू, मरून जा. काही नाही राहिलं तर जिंदगी. कसं करू काय सांगा बा बोलाले पुरं गाव काढलं त्या पोरीने. काय सपोर्ट तर द्या मला. कधी मजा की काही नाही. माझ्या पोरीला बैल तुम्हाला काय समजते बे लंगारे हो? जाऊ दे, मी पहिन माझ्या पोरीचं काय आहे तर. माय कालपर्यंत बरी होती रे बा, हे कशी काय पळाली? आता मी लोकांना काय तोंड दाखवू का काय करू काही समजून नाही राहिलं मला. तर मग पोरगी पळाली आता काही समजून नाही राहिला काय करा का घ्या इथंच फाशी. आता कशी जनपद आहे रे बा आजकालची च्या माय भीन. जाऊ दे हुकात काय आता लोकांना तोंड दाखवावं का काय? आता काही समजून नाही राहिलं मला. तोंडाला बांधूनच जातो, दिसलो नाही पाहिजे. आता घरी गेल्यावर माहीतच पडते काय पोझिशन आहे. तर मै पोरगी पळालीच्या माय भीन.
गणपतरावचं नाव ठेवलं. ती पोट्टी पाहिली तुम्हाला घरी बोलावते चाल. मग एवढं मोठं नाव केलं तर म्या गणपतराव आपटे. गणपतरावचा गय चालला गेला आणि सरळ चाललाच गेला. पोट्टी पळाली ती या मायची. चल पोट्टीन सरा धिंगाणा केला रे बा माझ्या जीवनाचा. मायले काय गणपत हो का सायची काय होय रे देवा. लोक सर तू करून माझ्या नावाची त्या मायची. तरी येतो जाणं का गणपती पोट्टी पळाली निघल्या काय करू राहिला तू करशील आत्महत्या. चल निकल.